शेतकऱ्यांचा सुरुवातीपासूनच या विमानतळाला प्रचंड विरोध होता। तरी अनेक वर्षाच्या चर्चेनंतर 2009 मध्ये महाराष्ट्र सरकारने तेव्हाच्या अर्थसंकल्पामध्ये 200 कोटी रुपयाची तरतूद या विमानतळासाठी केली। या विमानतळावर एकच रनवे आहे, ज्याची लांबी 2540 मीटर इतकी आहे। असे 2 क्रॉसवे रनवे बांधले होते बांधताना, पण कालांतराने यातील एक क्रॉस रनवे बंद करून पूर्व पश्चिम म्हणजेच वाघोलीकडून धानोरीकडे जाणारा एकच मुख्य रनवे आता ऑपरेशनल आहे। तर हे विमानतळ टप्प्याटप्प्याने डेव्हलप करण्यात येणार असून या विमानतळाच्या पूर्णत्वानंतर जवळपास 7.5 कोटी प्रवाशांना हे विमानतळ सेवा देऊ शकतं, जी कॅपॅसिटी आताच्या विमानतळामध्ये फक्त 90 लाख प्रवाशांची आहे। गेल्या अनेक वर्षांपासून पुण्याचा फ्लॅट विक्रीमध्ये पहिला क्रमांक आहे। आज जवळपास पुण्यामध्ये फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातूनच मायग्रेशन होत आहे। त्यामुळे येणाऱ्या दशकामध्ये पुण्यात हा लोकसंख्येचा अत्यंत विस्फोट होणार आहे। तर हे शहर स्वतःचं आंतरराष्ट्रीय विमानतळ हे डिझर्व करतं। नमस्कार, माझं नाव ओंकार। मी आपल्या ओंकार घुले पाटील या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करत आहे। तर आज आपण बोलणार आहोत नवीन होऊ घातलेल्या पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट विषयी। तर नुकतंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी एक सुतोवाच केले की येत्या जूनपर्यंत संपूर्ण जमिनीचे अधिग्रहण होईल। यावर्षीच या नवीन एअरपोर्टचे काम सुरू होईल। या नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाविषयी जाणून घेण्याआधी आपण आता जे आपल्या अस्तित्वात जे विमानतळ आहे की ज्या विमानतळाचा आता आपण वापर करतो, म्हणजेच आपलं संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ लोगोमधलं, याविषयी आपण आज जाणून घेऊ। तर वर्ष होतं 1939 आणि त्या वर्षी पुण्याजवळच्या लोगोमधील जमिनी अधिकृत करून इंग्रजांनी या एअरफील्डची निर्मिती केली। तेव्हाही मुंबई आपल्या देशाची आर्थिक राजधानी होती। तर त्या मुंबईला वायू हल्ल्यापासून सुरक्षा देण्यासाठी ही एक बनवलेली तेव्हा तात्पुरती एअरफील्ड होती। नंतर 1947 मध्ये आपला भारत देश स्वतंत्र झाला। आपला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर इंडियन एअरफोर्सने या एअरफील्डचा ताबा घेतला। पुढे 1956 साली नंबर 20 स्क्वॅड्रन IF या वायुदलाच्या तुकडीचा ही एअरफील्ड बेस बनली, ती आजतागायत कायम आहे। पुणे विमानतळाच्या या भागात वायुदलाची सुखोई 30 MKI विमाने पार्क असतात। रोज आजही दैनंदिन कमर्शियल विमान वाहतूक थांबवून येथे या विमानांची तसेच वैमानिकांची प्रॅक्टिस होते। अर्थात विमानतळाच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना या गोष्टीचा अनुभव असेल। 1978 पर्यंत येथे फक्त एअरफोर्सच्याच विमानांना परवानगी होती। सामान्य नागरिकांना ती जायलाही बंधनं होती। तेव्हा जर आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत देखील विमान प्रवास करायचं म्हटलं तर पुण्यातील नागरिकांना मुंबईला जावं लागत असे। 1978 नंतर मोठ्या मागणीनंतर एअरफोर्सने येथे कमर्शियल फ्लाईट ऑपरेट करायला परवानगी दिली। पुढे जाऊन एअरफोर्स ऑथॉरिटीने, जी की AAI म्हणजेच एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया आहे, यांना या विमानतळाचा छोटासा भाग हा सिव्हिल ऑपरेशन्स हँडल करायला दिला आणि फायनली पुणे शहरातील नागरिकांना हक्काचं विमानतळ पहिल्यांदा मिळालं। या विमानतळावर एकच रनवे आहे, ज्याची लांबी 2540 मीटर इतकी आहे। तसे 2 क्रॉसवे रनवे बांधले होते बांधताना, पण कालांतराने यातील एक क्रॉस रनवे बंद करून पूर्व पश्चिम म्हणजेच वाघोलीकडून धानोरीकडे जाणारा एकच मुख्य रनवे आता ऑपरेशनल आहे। नंतर प्रवाशांची संख्या वाढू लागली तशी मोठ्या टर्मिनलची निर्मिती AAI कडून करण्यात आली, जे टर्मिनल अगदी गेल्या वर्षीपर्यंत वापरात होतं। पुढे जाऊन पुण्यामध्ये तसेच पिंपरी चिंचवड, पुणे जिल्ह्यामध्ये ऑटोमोबाईल तसेच IT उद्योगाची भरभराट झाली। तशी या सर्व भागामध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढू लागली। जशी लोकसंख्या वाढली तशी पर्यायाने या विमानतळावरही गर्दी वाढू लागली। एव्हाना फक्त पुणे जिल्ह्यातीलच नाही तर आसपासच्या जिल्ह्यातीलही नागरिक या विमानतळाचा वापर करू लागले होते। 2005 नंतर काही आंतरराष्ट्रीय विमानेही सुरू झाली होती। तर या सर्व घडामोडींमुळे त्या एकमेव टर्मिनलवर बोर्डिंग, काउंटर, चेकिंग, लॉन्च, बेल्ट्स, वेटिंग एरिया सगळीकडे प्रचंड ताण येऊ लागला। 40 लाख क्षमता असलेल्या टर्मिनल 1 वरून ऑलरेडी 80 लाख प्रवासी प्रवास करू लागले होते। सोशल मीडियावर तर पुण्याच्या एअरपोर्टची तुलना एखाद्या रेल्वे स्टेशनशी करणारे व्हिडिओ सर्रास व्हायरल व्हायला लागले। तर या पार्श्वभूमीवर AAIने गेल्या काही वर्षांमध्ये एअरफोर्स कडून अजून थोडी जागा ताब्यात घेऊन तिथे टर्मिनल 2 ची निर्मिती करायला सुरुवात केली। तर गेल्या वर्षी आदरणीय पंतप्रधानांच्या हस्ते या टर्मिनलचे लोकार्पण झाले। तर हे टर्मिनल ज्या जुने टर्मिनल 1 आहे त्याच्यापेक्षा जवळपास दुप्पट मोठे आहे। हे टर्मिनल वर्षाकाठी 90 लाख प्रवाशांना सेवा देऊ शकतं। यामध्ये मॉडर्न एअरपोर्टला साजेशा सोयी सुविधा उपलब्ध आहेत। तर जुन्या टर्मिनल 1च्याही नूतनीकरणाचे काम सध्या सुरू आहे। तर सुसज्ज पार्किंग, एरोमॉलची निर्मिती ही AAI कडून करण्यात आली। तर एवढं सगळं होत असताना नवीन विमानतळाची गरज का, तेही शहराच्या इतकं बाहेर, तर ते आपण आज जाणून घेऊया। याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे जे आता आपलं लोगावचं संत तुकाराम महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे, तर ते भारतीय वायुदलाचा अत्यंत महत्त्वाचा बेस आहे। जसं की आपण म्हटलं तसं वायुसेनेची नंबर 20 स्क्वॅड्रन IF व सुखोई 30 MKI ही विमाने येथे कायमस्वरूपी तैनात असतात। तर ही तुकडी आणि विमाने देशाची आर्थिक राजधानी मुंबई तसेच मुंबईत असलेला नाविक दलाचा बेस तसेच आपल्या पुण्यामध्ये NDA आहे, तर या सर्व महत्त्वाच्या आस्थापनांची ही तुकडी संरक्षण करते। तर संरक्षण विभाग तसेच एअरफोर्स हा बेस सोडून दुसरीकडे शिफ्ट होण्याची काडी मात्रही शक्यता
नाही. जर पुढे जाऊन कधी युद्धजन्य परिस्थिती उद्भवली तर सिव्हिल ऑपरेशन्स म्हणजे आपल्या कमर्शियल फ्लाइट्स या एअरपोर्टवरून पूर्णपणे बंद केल्या जाऊ शकतात. अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे सध्याच्या विमानतळाची धावपट्टी फक्त 2540 मीटर आहे. तसेच धावपट्टीची रुंदी कमी असल्याने एअरबस A30 तसेच बोईंग 777 ही मोठी विमाने येथे लँडिंग तसेच टेक ऑफ करू शकत नाही आणि आता जमीन अधिग्रहणासाठी अडचणी येत असल्यामुळे या धावपट्टीची लांबी वाढवता येणार नाही. याचा अर्थ या विमानतळावरून लांब पल्ल्याच्या मोठ्या फ्लाइट्स कधीही सुरू होणार नाही. तसेच पहिल्या टर्मिनलमध्ये 40 लाख प्रवाशांना सेवा देण्याची क्षमता होती. आताच्या टर्मिनल 2 मध्ये 90 लाख प्रवाशांना सेवा देण्याची क्षमता आहे आणि आता ऑलरेडी पुणे एअरपोर्टमध्ये गेल्या 2023 ते 24 या आर्थिक वर्षामध्ये 95 लाख प्रवाशांनी प्रवास केला. म्हणजे चालू झाल्याच्या पहिल्याच वर्षी हे टर्मिनल ओव्हरलोड झाले. तर 2 ते 3 इंटरनॅशनल डेस्टिनेशन्स वगळता एकही इंटरनॅशनल फ्लाइट चालू नाहीये. जर तो पण आकडा ऍड केला तर हा आकडा कोटीच्या पार जाऊ शकतो. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट हे जगातील सर्वात व्यस्त सिंगल रनवे एअरपोर्ट आहे. जेव्हा त्या धावपट्टीवर एक विमान लँड करतं तेव्हा मिनिटाच्या आत दुसरं विमान टेक ऑफ करतं. टेक ऑफ करताना तर अक्षरशः विमानांची रांग असते. आपण कधी छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टवरून जर कधी प्रवास केला असेल तर आपण याचा अनुभव घेतला असेल. तर या एअरपोर्टवरचा ताण कमी करण्यासाठी नवी मुंबईमध्ये दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्टची निर्मिती केली जात आहे. जरी पुणे एअरपोर्ट विषयी आपण अत्यंत पॉझिटिव्ह राहून जर विचार केला आणि एअरफोर्सने पुढे जाऊन पूर्ण विमानतळाचा ताबा जरी एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे AI ला दिला आणि तिथे पूर्णतः कमर्शियल फ्लाइट जर सुरू झाल्या तरीही या लहान धावपट्टीमुळे आणि एकाच रनवेमुळे जशी मुंबईवर परिस्थिती उद्भवली, नवीन विमानतळाची गरज त्यांना आज ना उद्या लागली, तशी वेळ पुण्यावरही कधी ना कधी येऊ शकते. आता सर्वात कळीचा मुद्दा, तर पुण्यापासून एवढ्या अंतरावर हे एअरपोर्ट का? तर विमानतळ उभारणीमध्ये जमिनीचे भूसंपादन, जमिनीची खडकाची गुणवत्ता, लँडिंग टेक ऑफच्या वेळी येणारे अडथळे, हवामान, विमानतळानंतर तयार होणारा बफर झोन, कनेक्टिव्हिटी हे सगळे मुद्दे विचारात घ्यावे लागतात. तसेच पुण्याच्या दक्षिण आणि पश्चिमेकडे सह्याद्रीची पर्वतरांग असल्यामुळे पर्याय उरतो तो फक्त उत्तर आणि पूर्वेचा. तर जवळपास गेल्या 3 दशकांपासून या पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची चर्चा चालू आहे. तर अनेक वर्षाच्या अभ्यासानंतर जुलै 2002 मध्ये म्हणजे 23 वर्षापूर्वी केंद्र सरकारने चाकणजवळ एक आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारायला परवानगी दिली. तर शेतकऱ्यांचा सुरुवातीपासूनच या विमानतळाला प्रचंड विरोध होता. तरी अनेक वर्षाच्या चर्चेनंतर 2009 मध्ये महाराष्ट्र सरकारने तेव्हाच्या अर्थसंकल्पामध्ये 200 कोटी रुपयाची तरतूद या विमानतळासाठी केली. मात्र स्थानिक शेतकऱ्यांसह तेव्हाच्या लोकप्रतिनिधींचाही या विमानतळाला प्रचंड विरोध होता. अर्थात तेव्हा जनमानसांमधून अत्यंत विरोध असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने एव्हाना दुसऱ्या जागांची चाचपणी सुरू केली होती. सरते शेवटी पुरंदर तालुक्यातील सपाट पठारावरील जागा सरकारला या ग्रीनफील्ड एअरपोर्टसाठी अत्यंत आयडियल वाटली. या प्रस्तावित विमानतळ प्रकल्पामध्ये पारगाव मेमाने, खानवडी, मुंजवडी, एकतपूर, कुंभारवळण, उडाचीवाडी आणि वनपुरी या 7 गावांमधील जवळपास 2832 हेक्टर जमीन संपादित होणार आहे. जसं की आपण व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुतोवाच केले आहे की या जून-जुलै पर्यंत या भूमिनी संपूर्ण भूसंपादित होतील आणि या वर्षाअखेर या विमानतळाचे काम सुरू होईल. या विमानतळाचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं करण्यात येणार आहे. तर या विमानतळाच्या प्रस्तावित जागेपासून अत्यंत जवळ असलेल्या पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा 14 मे 1657 रोजी जन्म झाला होता. तर त्यांच्या आदरार्थ विमानतळाचे करण्यात येणारे नामकरण अत्यंत स्वागतार्ह आहे. तर हे विमानतळ टप्प्याटप्प्याने डेव्हलप करण्यात येणार असून या विमानतळाच्या पूर्णत्वानंतर जवळपास 7.5 कोटी प्रवाशांना हे विमानतळ सेवा देऊ शकतं, जी कॅपॅसिटी आताच्या विमानतळामध्ये फक्त 90 लाख प्रवाशांची आहे. या विमानतळामध्ये 4000 मीटरचे 2 पॅरेलल रनवे असतील, म्हणजे कितीही मोठी विमाने असली तरी एकाच वेळी लँडिंग आणि टेक ऑफ करू शकतात. आणि या मोठ्या विमानांच्या मोठ्या इंधन क्षमतेमुळे जगभरात पुण्यातून कनेक्टिव्हिटी निर्माण होईल. या विमानतळाचा फायदा फक्त पुणे शहर, पिंपरी चिंचवड तसेच पुणे जिल्ह्यालाच नाही तर आजूबाजूच्या अनेक जिल्ह्यांना होणार आहे. तर या विमानतळामध्ये एकाच वेळी 100 विमाने हे पार्क होऊ शकतात. तसेच माल वाहतुकीसाठी या विमानतळामध्ये स्वतंत्र कार्गो टर्मिनल असेल. तर हे कार्गो टर्मिनल पश्चिम महाराष्ट्रासोबतच मराठवाड्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी गेम चेंजर ठरणार आहे. तर हे होणारे विमानतळ देशातील सर्वोत्तम विमानतळांपैकी एक असेल. तर याच्या आर्किटेक्चरमध्ये मॉडर्न आर्किटेक्चर तर आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाचा मिलाफ असेल. सर्वात जास्त विचारणारा सध्याचा प्रश्न म्हणजे पुण्यापासून जवळपास 130 ते 35 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळाची निर्मिती होत असताना पुण्यामध्ये या नवीन विमानतळाचा घाट का? तर याचं सिंपल उत्तर असं आहे की आता मुंबईमध्ये अस्तित्वात असणारं विमानतळ आहे छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट. तर याचा ताण कमी करण्यासाठी नवी मुंबईमध्ये दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्टची निर्मिती होत आहे, ना की ते एअरपोर्ट पुण्याला सेवा द्यायला बनत आहे. आज पुणे हे फ्लॅट विक्रीच्या बाबतीत आज सातत्याने नंबर 1 ला राहिलेलं शहर आहे. म्हणजे पुण्यात जेवढे फ्लॅट विक्री होतात हे देशभरात कुठेही एवढ्या फ्लॅट्स विक्री होत नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून पुण्याचा फ्लॅट विक्रीमध्ये पहिला क्रमांक आहे. आज पुण्यामध्ये लोकवस्ती विस्तारतेच आहे. आज जवळपास पुण्यामध्ये फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून आज मायग्रेशन होत आहे आणि अजूनही पुणे आणि पुण्याच्या आसपासच्या भागांमध्ये प्रचंड पोटेन्शियल हे दडलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या दशकामध्ये पुण्यात हा लोकसंख्येचा अत्यंत विस्फोट होणार आहे. तर हे शहर स्वतःचं आंतरराष्ट्रीय विमानतळ हे डिझर्व करतं. आज जवळपास पुणे एवढीच किंवा पुण्यापेक्षा कमी लोकसंख्या असलेली डेन्व्हर, जसे अटलांटा
अमेरिकेतली शहरं यांची विमानतळात जगातल्या सर्वोत्तम एअरपोर्ट पैकी एक आहेत। आज आपल्या पुण्यापेक्षा कमी लोकसंख्या असलेलं तुम्ही सिंगापूरचं एअरपोर्ट पहा, किती सुंदर आहे। एवढी प्रचंड लोकसंख्या असलेले पुणे शहर स्वतःचं एक आंतरराष्ट्रीय विमानतळ हे डिझर्व करतं। जर आपण संपूर्ण PMRDA रिजनचा जर विचार केला तर फक्त तळेगाव, देहू रोड किंवा रावेत व अगदी वाकडपर्यंत फक्त याच लोकांना नवी मुंबई एअरपोर्ट हे सोयीस्कर राहणार आहे, आणि तेही फक्त एका पॉईंट पर्यंत। नंतर जर जेव्हा पुणे रिंग रोड ऑपरेशनल होईल तेव्हा त्यांनाही पुरंदरचं एअरपोर्टच सोयीस्कर राहणार आहे। तसंच हे होणारं एअरपोर्ट हे फक्त पुणेच नाही तर सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूरसह अहिल्यानगर व संपूर्ण मराठवाडा यांना सोयीस्कर राहणार आहे। एअरपोर्ट आता होणाऱ्या पुणे रिंग रोडला कनेक्ट होणार आहे। आपण पुणे रिंग रोडवर एक व्हिडिओ बनवला होता, याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, आपण जरूर तो व्हिडिओ पाहावा। तसेच भविष्यात मेट्रोने तसेच होऊ घातलेल्या छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवे यांनी हे एअरपोर्ट जोडलं जाणार आहे। या एअरपोर्टची भव्यता आपल्याला एका उदाहरणावरून लक्षात येईल। आज दिल्ली एअरपोर्ट वर्षाकाठी जवळपास 7,20,00,000 प्रवाशांना सेवा देतं। तसेच दुबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ हेही जवळपास 8,60,00,000 प्रवाशांना सेवा देतं, आणि पूर्णत्वानंतर या पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाची क्षमता जवळपास 7,50,00,000 प्रवाशांना सेवा देण्याची आहे। यावरून या विमानतळाची भव्यता आपल्या लक्षात येते। अर्थात हे होणारं भव्यदिव्य एअरपोर्ट आहे हे ऐतिहासिक पुण्याच्या लौकिकामध्ये भर घालणारं असेल यामध्ये मला तरी शंका नाहीये। तर आपण सर्वांनी इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्यामुळं प्रथमतः धन्यवाद, आणि आशा करूया की यावर्षी तरी या विमानतळाचं काम सुरू होईल आणि लवकरच आपण या छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून परदेशी टेक ऑफ करू शकू। धन्यवाद। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रमंडळीशी शेअर करा व या चॅनलला सबस्क्राईब करा।